हाय एव्हरीवन, कशा मित्रांनो, तुम्ही परळकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा हा जो पेपर राहणार आहे त्या पेपरमध्ये थर्ड सेमला व्हॅल्युएशन ऑफ गुडविल दिलेला आहे. व्हॅल्युएशन ऑफ काय दिलेला आहे? गुडविल. आपण बघत आहे एनईपी बीकॉम सेकंड सेमिस्टर थर्ड इयर कंपनी अकाउंट. कोणता अकाउंट बघत आहे बेटा? कंपनी अकाउंट. कोणता अकाउंट बघत आहे? कंपनी अकाउंट. बीबीए ला सुद्धा आणि सेमिस्टर थर्डला व्हॅल्युएशन ऑफ गुडविल हे दिलेला आहेच. सेकंड नंबरचं जे चॅप्टर आहे ते चॅप्टर. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा गणित दिसते, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही बघू शकता आणि मी इथं सुद्धा तुम्हाला समजून सांगतो, तर लक्ष द्या. ॲव्हरेज नॉर्मल प्रॉफिट ऑफ अ कंपनी is rupees 50,000. It as expected that for 6 year company will be go on making is this profit. म्हणजे दिस प्रॉफिट तुम्हाला ते 6 इयरचं प्रॉफिट दिलेलं आहे 50,000. किती दिलेलं आहे? 50,000. तुमचा पहिला नंबरचा फॉर्म्युला असते, तो फॉर्म्युला यूज करायचा. त्याच्यामध्ये काहीच नाही दिलेलं, त्याच्यामध्ये 50,000 आणि 1 इयरच दाखवायचं असते. तर त्यानंतर आता बघा, नॉर्मल इल्ड फ्रॉम द असिम्युलेटेड कंपनी त्यांनी तो पूर्ण सांगितलेला म्हणून 5%. किती पर्सेंट सांगितलेलं आहे? इट सिम्युलेटेड 5%. म्हणजे कॅपिटल जो काढतो आपण नॉर्मल प्रॉफिट, तो आहे आपल्याला दिलेला 6%. किती पर्सेंट दिलेला बेटा? 6%. सॉरी 5%. 5%. त्यानंतर दिस प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ द ऑफ एन्युटी ऑफ 1 रुपीज फॉर 6 year and 5% इज हे बघा 1 रुपीचा जो त्यांनी प्रेझेंट व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, ती दिलेली आहे ही इज 5% वगैरे घ्यायची नाही. त्याचा जो टाइम प्रेझेंट व्हॅल्यू रुपीजचा जो असतो, हे बघा हा दिलेला आहे. कॅपिटल एम्प्लॉई इज रुपीज 3 lakhs. कॅपिटल किती दिलेलं आपल्याला? 3 lakhs. फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ गुडविल अकॉर्डिंग टू एन्युटी मेथड. कोणती मेथड काढायची बेटा? एन्युटी मेथड. अगर एन्युटी मेथड काढायची असेल तर तुम्हाला संपूर्ण फॉर्म्युला यूज करावं लागतात, म्हणजे सुपर प्रॉफिट सुद्धा यूज करावं लागते. सांगितलेला तो एपी दिलेला आपल्याला, म्हणजे कॅल्क्युलेशन्स ऑफ तुम्हाला ऍव्हरेज प्रॉफिट काढण्याची आवश्यकता नाही आहे की नाही? म्हणजे तरीही तुम्हाला काय करायचं आहे? त्याचा प्रॉफिट आहे की नाही? प्रॉफिट म्हणजे एपीचा फॉर्म्युला काय आपला? टोटल प्रॉफिट मायनस लॉस अपॉन इयर. ओके. आणि हा जो एपी दिलेला आपल्याला ऑलरेडी त्यांनी 50,000 सांगितला. किती थाउजंड सांगितला? 50,000. 50,000 रुपये. म्हणजेच त्याला काही करण्याची आवश्यकता नाही, फक्त फॉर्म्युला लिहिला आणि दाखवून दिला. फर्स्ट नंबरला. आता सेकंड नंबरला काय काढत असता तुम्ही? कॅल्क्युलेशन्स ऑफ नॉर्मल प्रॉफिट. मग आता नॉर्मल प्रॉफिट बघूया आपण. म्हणजेच आपल्याला जो नॉर्मल प्रॉफिट दिलेला आहे, तर नॉर्मल प्रॉफिटचा फॉर्म्युला कोणता आहे बेटा? नॉर्मल प्रॉफिट ENP इज इक्वल टू आहे की नाही? म्हणजेच कॅपिटल इंटू रेट ऑफ रिटर्न म्हणून दिलेला असेल की नाही? त्याचा जो फॉर्म्युला असतो तो रेट ऑफ रिटर्न म्हणून दाखवायचा तुम्ही. हा रिटर्न अपॉन 100 इज इक्वल टू कॅपिटल किती आहे आपलं? 3 lakhs. किती आहे बेटा? 3 lakhs आहे की नाही? हे बघा 3 lakhs आहे. आणि त्यानंतर त्याचा रेट ऑफ रिटर्न जो दिलेला आपल्या नॉर्मल चा हे बघा 5% आहे. किती पर्सेंट आहे बेटा? 5%. आपण काय करायचं? 100 20 कट इज इक्वल टू 3,000 इंटू 5, त्याला डिवायडेड बाय 1, म्हणजे 5 3 15, तर 15,000. आणि त्याला डिवायडेड बाय केलं तर तेच येणार आहे, म्हणजेच ENP हा झाला 3 नंबरला. आता 3 नंबरला काय काढायचं असते तुम्हाला? नॉर्मल प्रॉफिट काढायचं असते. काय काढायचं असते? सुपर प्रॉफिट काढायचं असते. काय काढायचं असते बेटा? सुपर प्रॉफिट. कॅल्क्युलेशन्स ऑफ सुपर प्रॉफिट SP इज इक्वल टू. आता सुपर प्रॉफिट सांगितलेला आहे त्यांनी. सुपर प्रॉफिट म्हटलं तर सुपर प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आहे? ऍव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. प्रॉफिट. ओके. तर बघा आता ऍव्हरेज प्रॉफिट किती आपला? 50,000. हा काढला आपण 50,000 मायनस 15,000 आहे नॉर्मल प्रॉफिट. त्याला मायनस केलं तर किती येणार आहे? 35,000. ओके. आला 35,000. म्हणजेच बघा आता हा 35,000 आलेला आहे. काय आला आपला? सुपर प्रॉफिट आलेला बेटा. काय आलेला आपला? सुपर प्रॉफिट. म्हणजे पहिले सुरुवातीला ऍव्हरेज प्रॉफिट काढला, मग नॉर्मल प्रॉफिट काढला, मग सुपर प्रॉफिट काढलेला आहे.
त्याच्यानंतर आता आपण काढूया. आता बघा, आता यानंतर आपल्याला काय काढायचं असते, एक म्हणजे अॅन्युटी मेथड काढायची असते, दुसरी म्हणजे गुडविल काढायची. याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तुम्ही काढू शकता, काहीच हरकत नाही. काढला बेटा स्क्रीनशॉट. ओके. बघा आता पुसतो मी हे की नाही, इथून वरतून घेतो पुसून. त्यानंतर बघा आता हे सुपर प्रॉफिट झाला. आता आपल्याला काढायचं आहे 4 नंबरला कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. पहिले गुडविल काढून घेतलं तरीही चालेल, काही फरक नाही पडत. गुडविल इज इक्वल टू, गुडविलचा फॉर्म्युला काय तुमचा, सुपर प्रॉफिट इंटू टाइम्स. आता त्याच्यामध्ये सुपर प्रॉफिट इंटू टाइम्स हा दिलेला नाही आहे कुठे, म्हणजे परचेस ऑफचा टाइम सांगितलेला नाही आहे. 5 आहे, 6 आहे, 2 आहे, 3 आहे, म्हणून इज इक्वल टू सुपर प्रॉफिट किती आलेला आपला 35,000 इंटू 1 घ्यायचा, म्हणजे 6 येणार गुडविल तुमचा 35,000. त्याच्यानंतर 5 नंबरला कॅल्क्युलेशन ऑफ ॲन्युटी मेथड. आता ॲन्युटी मेथड काढूया. मग AM इज इक्वल टू, मग ॲन्युटी मेथडचा जो फॉर्म्युला सांगितलेला तुम्हाला तो आहे सुपर प्रॉफिट इंटू प्रेझेंट व्हॅल्यू लिहा, व्हॅल्यू रुपीज, किंवा त्याला 1 रुपीज सुद्धा दाखवलं तरी चालेल. हे जे दिलेलं असते तुम्हाला 1 रुपीज, हे बघा इथं या ठिकाणी ते सुद्धा तुम्ही दाखवलं तरी चालते, असं काहीच फरक पडत नाही. म्हणजेच तुम्हाला प्रेझेंट व्हॅल्यू पेपरमध्ये प्रेझेंट व्हॅल्यू लिहा किंवा 1 रुपीज लिहा, कोणते शिक्षक लिहून देतात. 35,000 हे सुपर प्रॉफिट आहे. आता 1 रुपीज प्रेझेंट व्हॅल्यू जी सांगितलेली आहे बेटा, बघा प्रेझेंट रुपीज 1 व्हॅल्यू जी 6 इयरची 5% होती ती ही आहे 0. हे तुम्हाला पूर्णच लिहावं लागते, जी दिलेली असेल ती 154,722. ओके. यांचं आता करायचं आहे तुम्हाला मल्टिप्लिकेशन. हे मल्टिप्लिकेशन केल्यावर येणार आहे 54,153. बघा आलं लक्षात. म्हणजेच हे तुमचं आता झालेलं आहे ॲन्युटी मेथड. हे कोणती मेथड झाली तुमची, ॲन्युटी मेथड. 5 फॉर्म्युले तुम्हाला 5 फॉर्म्युले हे तुम्हाला यूज करावं लागतील पेपरमध्ये अगर ॲन्युटी मेथड विचारलेली असेल तर. आणि कॅपिटलायझेशन मेथड विचारलेली असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा नंतर दाखवावं लागते. कॅपिटलायझेशन 6 नंबरवर येते, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूच आहे. आलं लक्षात. बघून घ्या, स्क्रीनशॉट काढायचं असेल काढून घ्या, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. नक्की करा माझ्या मित्रांनो, म्हणजे तुम्हाला सुद्धा तुमच्या मित्रांना सुद्धा माहिती पडेल आणि तुम्हाला सुद्धा मिळेल. आणि पेपरमध्ये हेच तुम्हाला येणार आहे 4 किंवा 8 मार्काला. ओके, समजलं. जय हिंद, जय महाराष्ट्र.